नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। आज तुमच्यासाठी ती अतिशय महत्त्वाची माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव सुरू होत आहे। होय मित्रांनो, जे काही नगरपालिका नगरपंचायत आहे यांच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे। राज्य निवडणूक आयोगाने या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा आता जाहीर केल्या असून सगळीकडे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। होय मित्रांनो, जे काही निवडणुकीच्या तारखा आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमक्या कधी निवडणुका या होणार आहे आणि त्याचा निकाल कधी लागणार आहे। तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची काय तारीख आहे, त्याची शेवटची तारीख काय आहे आणि उमेदवारास या यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी किती खर्च मर्यादा दिलेली आहे। तसेच जे काही आचारसंहिता लागू झालेली आहे त्या आचारसंहितेमध्ये काय नियमाचे पालन सर्वांना करायचे आहे आणि आचारसंहितेत नेमके काय पालन केले जाते या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया यंदाच्या निवडणुका नेमक्या कधी, कुठे आणि कशा पद्धतीने होणार आहे, काय नवीन बदल यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे, तेच महत्त्वपूर्ण अपडेट आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये देण्यात आलेलं आहे जे काही राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका या होणार आहेत। या निवडणुकीमध्ये सुमारे 7.7 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि एकूण 93,344 मतदान केंद्र यासाठी तयार करण्यात आलेली आहे। त्यानंतर मतदानाची तारीख काय आहे, मतदान हे 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी त्याची 3 डिसेंबर रोजी होणार आहे, म्हणजे 3 तारखेला याचा निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यानंतर उमेदवारी अर्ज प्रक्रियेच्या काय तारखा आहेत ते बघूया। त्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे 10 ते 17 नोव्हेंबर, म्हणजे जे काही 10 ते 17 नोव्हेंबर आहे या कालावधीत तुम्ही उमेदवारी अर्ज आपला भरू शकता। त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी ही 18 नोव्हेंबरपर्यंत केली जाईल, म्हणजे 18 नोव्हेंबरला तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल। तसेच अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही तुमची 21 नोव्हेंबर आहे, म्हणजे 21 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकता। त्यानंतर आता महत्त्वाचं बघूया ते म्हणजे निवडणुकीचा आर्थिक तपशील काय आहे, म्हणजे उमेदवारास प्रचारासाठी निवडणुकीसाठी एकूण किती खर्च याची मर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे। तर एकूण 15 लाख रुपये खर्च अध्यक्ष पदासाठी मर्यादित ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे जो काही नगराध्यक्ष असतो त्यांना एकूण 15 लाख रुपये खर्चाची मर्यादा या निवडणुकी प्रचारादरम्यान देण्यात आलेली आहे। त्यानंतर सदस्यासाठी पदासाठी 5 लाख रुपये खर्च मर्यादा यामध्ये सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची घोषणा याच्यामध्ये करण्यात आली ती म्हणजे आचारसंहिता आजपासून लागू झालेली आहे, म्हणजेच ज्या दिवशी निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या राज्य निवडणूक आयोगाने त्या दिवसापासून आपल्या राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता ही लागू झालेली आहे। या आचारसंहितेमध्ये तुम्हाला कोणते बंधने असतात यावरती आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या। त्यामुळे नियमाचं तुम्हाला पालन आचारसंहितेच्या सुरू असताना करावं लागते। तसेच आता कोणतीही नवीन शासकीय योजना किंवा विकास काम किंवा निधीची वाटपाची घोषणा राज्य सरकारला करता येणार नाही किंवा सरकारला करता येणार नाही। तसेच सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचे काटेकोर पालन करून आवश्यक आहे, म्हणजेच जे काही आचारसंहिते नियम सांगण्यात आले आहे त्या नियमाच्या अधीन राहूनच सर्व उमेदवारांनी आपले निवडणुकीचे कामकाज करावे आणि प्रचार करावा, म्हणजे आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। जर असे झाल्यास निवडणूक आयोगामार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि हे नियम कोणते आहे त्याबद्दलचा तुम्ही व्हिडिओ एकदा बघून घ्या, जे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तसेच मला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।